नमस्कार मंडळी, जय खानदेश. मी आहे वैशाली आणि तुम्ही बघत आहात निर्मिती गृहोद्योगचं चॅनल. मी नाशिककर आहे. मी खानदेशातलीच आहे, पण मी नाशिकला राहते. माझा पुरणपोळी मांड्यांचा व्यवसाय आहे. आमच्याकडे आता आमरस सीझन आहे म्हणून दररोज पुरणपोळी मांडे बनवले जातात. एका मांड्याची किंमत आहे 80 रुपये. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता ताईने चक्क नऊवारी साडी घालून मांडे बनवत आहे, तर मला कधीपासून माझ्या मनात होतं की आपण नऊवारी साडी घालून मांडे करावं, कारण की हे आपली पारंपरिक वेशभूषा आहे. तुम्ही आपली आजी पूर्वीच्या काळी आपली आजी नऊवारीच घालत होती आणि दागिने घालूनच आजी करत होती. त्यावेळेस तिच्या हातात ते चांदीचे कडे तुम्ही बघितले असतील, तर चांदीचे कडेसुद्धा आजीच्या हातात राहत होते. त्याने सुद्धा कधी मांडा फाटलाच नाही. सांगणं फक्त एवढंच आहे की आपण ज्या अनुभवातून निघतो त्या अनुभवातून आपल्याला आपलं काम करता येत असतं. आणि कलेमुळे खरं तर मला ह्या गोष्टीचा खूप अनुभव आलेला आहे. मी पण गेल्या 12 वर्षापासून हे काम करत आहे. माझ्या हातात आता बघा तुम्ही, आता एवढ्या बांगड्या घातल्या तरी मांडा कुठेही फाटणार नाही आहे. बघा तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे हातावर घेतला आहे. तर बऱ्याच जणांना आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स कमी असतो की हातात जास्त बांगड्या घातल्या तर मांडे फाटतात असं म्हणून. ते तसं काहीच नसतं. आजीच्या हातात पार ते चांदीचे मोठे मोठे कडे राहायचे, त्याने पण ते कधीच मांडा फाटला नाही. बघा, बघू शकताय तुम्ही. बघा किती छान झाला मांडा, तो कुठेही फाटलेला नाही आहे. आणि आमच्याकडे दररोज पुरणपोळी मांडे बनवले जातात. कधी कधी आम्हाला तर शनिवार रविवारसाठी मोठी क्वांटिटीमध्ये ऑर्डर्स असतात, मग आम्हाला तो स्टॉक पण बनवून ठेवावा लागतो. जर तुम्हाला एका प्रकारचे पुरणपोळी मांडे खायचे असतील निर्मिती गृहोद्योगचे, तर नक्कीच आम्हाला व्हिजिट करा. आमचा पत्ता आहे छत्रपती संभाजीनगर रोड, समृद्धी हॉस्पिटलजवळ, श्री स्वामी समर्थ नगर, पंचवटी, नाशिक. कॉन्टॅक्ट नंबर 8010399527. नक्की व्हिजिट करा. आणि आता आम्ही आमच्या नवीन घरी आलो आहेत. आमचं आता शॉप आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावरसुद्धा ऑर्डर स्वीकारली जाते. 1000-2000 मांडेसुद्धा तुम्हाला मिळतील. तुम्ही नक्कीच निर्मिती गृहोद्योगला व्हिजिट करा. आता ही पुरणपोळी पूर्ण लाटून झाली आपल्याली. आपण आता ह्या हातावर घेणार आहेत. पुरणपोळी मांड्यांचे हे गहू वेगळे असतात. हा गहू लोकवण असतो, हा कमी पाण्याचा गहू असतो, त्यामुळे पुरणपोळी पण छान होत असते. त्या पिठातला पूर्ण कोंडा काढला जातो. कोंडा काढल्यानंतर ते पीठ असं एकदम स्मूथ होतं आणि त्याच्याने ती पुरणपोळी मऊ लुसलुशीत होत असते. त्यामागचं ते कारण असतं. आणि मैद्याचा मांडा जर तुम्ही बघितला तर तो खूप रफ असतो एकदम, आणि तो थोड्या वेळानंतर खूप कडक होतो मैद्याचा मांडा. आणि गव्हाची पोळी ही 4 दिवस जरी तुम्ही ठेवली ना तरी ती पुरणपोळी नरमच असते. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच निर्मिती गृहोद्योगच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा उकडीच्या मोदकांचा सुद्धा व्यवसाय माझा. तुम्हाला गणपतीमध्ये उकडीचे मोदक जरी खायचे असतील ना, तुम्ही निर्मिती गृहोद्योगला नक्कीच संपर्क करा. आणि हा कोकणातला मेनू आहे. पण एक असं असतं की जर तुम्ही एखादी गोष्ट शिकलात तर तुम्ही त्याच्यात माहीर होतात असं म्हटलं जातं. हे बघा, उकडीचे मोदक किती छान आहेत, किती छान कळायला त्याच्याला. तुम्हाला निर्मिती गृहोद्योगचे उकडीचे मोदक खायचे असतील तर नक्कीच व्हिजिट करा. धन्यवाद.